म्हणतात महाराज की अहंकार करू नको, अभिमान करू नको आणि उगाच काय खोटं मोठं फिरू नकोस, आहे की नाही? कारण काय आहे हे खरंच आहे, वस्तुस्थिती तशीच आहे. म्हणून नम्रता पाहिजे जवळ, बरं का? संतांना तेच केलेलं आहे का नाही? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार गेल्याशिवाय नाही. कारण ते नम्र होते. संत कसे होते? नम्र होते, शांत होते, म्हणून तर संत होते ना, आहे की नाही? नम्र होते, शांत होते, म्हणून तर संत होते. असं म्हणून आता बघा, धृतराष्ट्र होता आणि त्याच्यामध्ये त्याला सारखं वाटायचं काय की हे पाचीच्या पाची राहिले, हे जे आहेत पाचीच्या पाची राहिले आणि माझे 100ला 100 गेले, हे की नाही? पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याला वाटायचं की माझा दुर्योधन आहे ना, त्याला खूप प्रिय होता महाराज दुर्योधन. असं वाटायचं त्याला की 99 गेले तर गेले, पण माझा दुर्योधन काय झाला असता? वाचला असता. माझा दुर्योधन वाचला असता. पण त्या भीमानं काय केलं? त्याच्या मांडीवर प्रहार केला आणि त्याला मारलं. मग असा काय होता? आतमध्ये त्याच्या अहंकार होता, क्रोध अग्नी होता. कुणाच्या? ह्या धृतराष्ट्राच्या. एकदा काय झालं, असे सगळेजण बसलेले आहेत महाराज. बसल्याच्या नंतर हा धृतराष्ट्र काय म्हणत आहे भीमदादाला, भीमदादा अरे मला नाही का तुम्ही 5 जण काय नाही का नाही, भावाचे काय आणि माझे काय, काय म्हणतो? भावाचे काय आणि माझे काय. माझं तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे. बघा ना, बोलण्यामध्ये काय आहे, तोंडामध्ये काय आहे? गुळ आहे महाराज, आणि आतमध्ये काय आहे? अहंकार भरलेला आहे, क्रोध आहे का नाही? आणि असंच असतं आजकाल, असंच चाललेलं आहे. तोंडावर एक बोलायचं आणि माघारी एक बोलायचं. आजच झालंय आपलं. काय झालंय? तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आहे का नाही? आज पर्व काळ आहे, एकादशीचा महापर्व काळ, आणि आपल्या मकर संक्रांतीचा